मोठी बातमी समोर येते। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांचं नाव आता जाहीर झालेलं आहे। दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आता तारा भवाळकर यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता त्याचमुळे तारा भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपण बघतोय। दिल्ली येथे आता यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय आणि त्याच्याच अध्यक्षपदी तारा भवाळकर यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीमध्ये या संदर्भातला एकमतानं निर्णय घेण्यात आलेला आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांचं नाव जाहीर झालेलं आहे। दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांचं नाव आता जाहीर झालंय। महाराष्ट्र साहित्य परिषदेची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आणि याच बैठकी दरम्यान एकमतानं आता हा निर्णय घेण्यात आलेला असून आपण पाहतोय तारा भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। तर दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांचं नाव आता जाहीर झालेलं आहे। अध्यक्षपदी त्या विराजमान होतील। हा मान आता तारा भवाळकर यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीमध्ये या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय झाला। दिल्ली येथे नियोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची सर्वानुमते आता निवड करण्यात आली आहे। 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये हे संमेलन होऊ घातलेलं आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आता नुकत्याच पार पडलेल्या पुण्यामधील बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय जारी करण्यात आला। डॉक्टर भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासामधील अवघ्या 6व्या महिला संमेलन अध्यक्षा ठरलेल्या आहेत। अक्षय बडवे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अक्षय, अध्यक्षपदी आता तारा भवाळकर यांचं नाव जाहीर झालं, अधिकची काय माहिती? खरं तर आज दिल्ली येथील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झालेली आहे। काही वेळापूर्वीच अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। मराठी वाङ्मय असेल, मराठी शब्दकोश असेल, अशा विविध स्तरावर एक प्रामुख्याचं एक प्रसिद्ध असलेलं नाव खरं तर तारा भवाळकर आहे आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या हा सगळा साहित्य संमेलनाचा जो सोहळा आहे त्याच्या अध्यक्षपदी आता भवाळकर यांची निवड झाली आहे। त्यामुळे एक नवीन रूप खरं तर एक 6व्या महिलाच खरं तर या ठरलेल्या, त्यामुळे वेगळं रूप या साहित्य संमेलनाकडे असणार आहे। तर डॉक्टर भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासामधील अवघ्या 6व्या महिला संमेलन अध्यक्षा ठरलेल्या आहेत। तर या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः तारा भवाळकर आपल्यासोबत फोन लाईन वरनं जोडल्या गेलेल्या आहेत। मॅडम, आपलं सर्वात पहिले अभिनंदन आणि आपली काय प्रतिक्रिया आहे? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आवाज पोहोचतोय पण इथं सगळे बोलतायत आपापल्या फोनवर आणि घर भरलंय अक्षरशः। मी असं करते। हा बोल बोल मिताली। मॅडम, आपलं अभिनंदन। संमेलनाच्या अध्यक्षपदी आता आपली निवड झालेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे या संदर्भात?